आषाढ महिन्याच्या शेवटच्या दिवशी येणाऱ्या अमावस्याला आषाढी अमावस्या किंवा दीप अमावस्या असं म्हणतात. पण सध्या चुकीच्या पद्धतीमुळे त्याला गटारी अमावस्या म्हटलं जातंय. पण या अमावस्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. तुम्हाला माहिती आहे का, श्रावण महिन्यात येणाऱ्या या अमावस्याला दीप अमावस्या का म्हणतात? चला तर जाणून घेऊयात. दीप अमावस्याला वेगळेच महत्त्व आहे. श्रावणाचा पवित्र महिना सुरू होण्याच्या आदल्या दिवशी ही अमावस्या येते. या दिवशी श्रावण महिन्यात वेगवेगळ्या सणांना वापरले जाणारे घरातील सर्व दिवे, निरांजन, समई स्वच्छ धुवून पुसून त्यांची पूजा केली जाते. या दिवशी दीपपूजन करून आगामी श्रावण महिन्याच्या स्वागताची तयारी केली जाते. अंधारातून प्रकाशाच्या वाटेवर नेणारा दिवा हा मांगल्याचं प्रतीक आहे. त्यामुळे अनेक चांगल्या वाईट प्रसंगामध्ये आपल्या संस्कृतीत दिव्याला विशेष महत्त्व आहे. मांगल्य, समृद्धी आपल्या आयुष्यामध्ये नांदावी या प्रेरणेने आषाढ महिन्याच्या शेवटच्या दिवशी दीपपूजन करून दीप अमावस्या साजरी केली जाते. दीपपूजनासोबतच या दिवशी घरातील बालक, वृद्ध आणि घरातील कर्त्या पुरुषाचं औक्षण केलं जातं. तसंच या दिवशी आपल्या पितरांना नैवेद्य दाखवावा, त्यामुळे पितरांचे आशीर्वाद मिळतात आणि पितृदोष संपतो अशी ही मान्यता आहे.